सो आता आपण हरिहरेश्वरला आलो आहे दर्शनाला. सो आज सॅटर्डे असल्यामुळे ही सगळी बॅरिकेड्स लावून एंट्री आहे मंदिराकडे. आता आपण जातो मंदिराकडे, दर्शन घेतो आणि मग तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. तर आता आपण हरिहरेश्वर मंदिरात आहोत आणि बाहेर एक पालखी आली आणि इकडे पूजा चालू आहे. आणि आज शनिवार असल्यामुळे गर्दी. तर आता तुम्ही बघू शकता की पालखी आतमध्ये आणली जाते. तर आता आपलं पालखी वगैरे नाचवून झाली आहे हरिहरेश्वर मंदिरासमोर. आता आपण चाललो प्रदक्षिणा मारत. सो हे हरिहरेश्वर मंदिर जे आहे त्याला दुसरं नाव म्हणजे दक्षिण काशी बोललं जातं. परशुरामाची जन्मभूमी दक्षिण काशी. सो आता आपण करत खाली मंदिराच्या पाठीमागे प्रदक्षिणा मारत आहे. आणि हे जे डोंगर आहेत त्याच्या मधोमध आपण पायऱ्या उतरतो आहे. आणि प्रदक्षिणा जसं आमचं मारून होतं आपण पाठीमागच्या साईडला आलो. आणि हा तुम्हाला इथे मला मोठा अरबी समुद्र, आणि हाच जो समुद्र आहे जो आपल्या पाठीमागे जिथे जेट्टी लागते तिकडे जातो, त्याला आपण सावित्री नदी अशी बोलतो. तुम्हाला पाठीमागचा व्ह्यू पण दाखवतो. हा थांब. आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे, नाहीतर कोण नसतं इतर वेळेस. सो आपलं नशीब खूप चांगलं होतं की आपल्याच गावची वेशवी गावातली पालखी आपल्याला हरिहरेश्वरला नाचवायला मिळाली. आता ही ओटी असल्यामुळे आपण इकडे येऊ शकलो, नाहीतर जेव्हा भरती येते तेव्हा हे तुम्हाला दिसतील दगडी. ही लाटा आपटून इथे खड्डे झालेले आहेत. आणि तुम्हाला पाठीमागचा व्ह्यू दाखवतो. हा समुद्राचा इकडे व्ह्यू आहे. आणि हा जर तुम्ही पाठीमागे बघाल तर हा डोंगरच्या मधून हा रस्ता आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा या पायऱ्या आहेत. आपण एकदम वरतून आलो तिकडून. आणि इथे बघू शकता तर हे सगळं लाटा आपटून झालेलं आहे, जे खड्डे पडले आहेत ते. आता इथे बघू शकता इथे अरबी समुद्र आहे. आणि त्याच्याच इकडे पाठीमागे इकडे एक गुफा आहे. इकडे
तर इथे तुम्ही बघू शकता ह्याच्यातून ना हे जे पाणी लागलं आहे तिकडे गोडं पाणी असं येतं आणि इकडे आपला अरबी समुद्र. तर आता तुम्हाला आजूबाजूचा थोडा व्ह्यू दाखवतो. हे जेव्हा भरती येते तेव्हा हेच जे पाणी आहे ना ते इथपर्यंत लागलेलं असतं आणि जे पाणी भरतीला येतं, लाटा येतात, ते सगळं इकडे आपटून हे तुम्हाला दिसेल. हे सगळं जे झालं आहे, खड्डे आले आहेत, दगडं तुटली आहेत, चिरा पडल्या आहेत, ते सगळं पाणी आपटून हे झालेलं आहे. तर आता आपलं प्रदक्षिणा पूर्ण होतील आणि जसं आपण उतरलो आणि राईट मारला तसं आपल्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करतो आपण. तर ते तुम्हाला मी आता दाखवतो. तर आता आपल्या प्रदक्षिणा पूर्ण झालेत आणि हे काय ते मूर्ती वगैरे कसले स्टॉप कर. तर इथे काहीतरी आहे ते आपल्याला काय माहिती नाही, पण हां नक्कीच आपण पुन्हा दुसऱ्या वेळेस येऊ तेव्हा मी माहिती काढतो भावांकडून, मित्रांकडून वगैरे. तर तुम्हाला इकडे तुम्ही बघू शकता की आपण पायातली चप्पल काढली, तर इथे बघू शकता फोटो वगैरे आहेत, पण ते काय आहे एक्झॅक्टली माहिती नाही. तर आपण माहिती आपण घेऊ आणि मग पुढच्या ब्लॉगमध्ये आपण सांगू या बाबतीत. फायनली आपली प्रदक्षिणा पूर्ण झाली. इथे आहे गणपतीचं मंदिर. हे जे आहे ते गणपतीचं मंदिर आहे. हे हनुमानाचं मंदिर आहे आणि हे बाहेरून जे आपलं क्षेत्र आणि हरिहरेश्वर कसं दिसतं ते बघा. कडकडीत ऊन आहे. सो आता आपण आलो हरिहरेश्वर बीचला. मनीष पाठीमागेच बसलाय आणि हरिहरेश्वर बीच तुम्हाला दाखवतो बीचवर जाऊन. सो ते आपलं आहे हरिहरेश्वर मंदिर. इथून तुम्हाला दिसेल हे जे आहे ना ही शेड, हे हरिहरेश्वर मंदिर आहे आणि जी आपण प्रदक्षिणा मारलेली ती तुम्हाला दाखवतो, झूम करून दाखवतो. जर दिसलं तर ठीक आहे, नाही तर मग बोटांच्या इशाऱ्यावर तुम्हाला दाखवेन. हे जे मंदिर आहे ना त्याच्यावरतीच कडेने तुम्हाला माणसं जाताना दिसतील. हे बघा, हे जे आहे हे जे आहे ही सगळी प्रदक्षिणाच्या मार्ग आहेत आणि तेच प्रदक्षिणा आपल्या या 2 डोंगरातून बाहेर येतात. इथं तुम्हाला दिसू शकतील कदाचित माणसं वगैरे. हे जे 2 डोंगर आहेत त्याच्यामधून शिडी गेली आहे, जसं मगाशी दाखवलं आहे मी तुम्हाला. आणि तेच असं खालती आलं आहे आणि ही पूर्ण इथे पुन्हा इथे अशी येत इथे तुमची प्रदक्षिणा संपते. आता हरिहरेश्वर बीच हा आहे आणि इथे स्पीड बोट वगैरे आहेत. आज शनिवार आहे आणि शनिवार रविवार खूप गर्दी असते. आता थोडा ऊन आहे त्यामुळे गर्दी नाही, बट संध्याकाळपर्यंत इथे चांगलीच गर्दी होईल आणि भरले जाईल. हे स्पीड बोट आहे इथे. त्यानंतर बोट रायडिंग आहेत. आणि हा इथे हरिहरेश्वर बीच, हे इथे डोंगर आहे, शिव हरिहरेश्वर डोंगर आहे. इथे हरिहरेश्वर मंदिर आहे. तुम्हाला इथून दाखवतो मी की माणसं या डोंगराच्या पाठीमागून येतात. मगाशी जसं बोललो हे इकडून येत नाहीत. मगाशी जसं बोललो मी इकडून येतात, पण ते इकडून येत नाहीत, ते इथून येत नाहीत. ह्या डोंगराच्या पाठीमागून असंच एक आहेत, 2 डोंगर आहेत, तर त्याच्यामध्ये मधून येतात आणि ती प्रदक्षिणा इथे संपते. आणि हे जे ते तुम्हाला इकडे स्टॉल वगैरे आहेत सगळे नाश्त्याला वगैरे. आणि थोडं अजून आपण इकडे लेफ्ट हँड साईडला बघितलं तर नारळाच्या वाडी आहेत.
तर आता हरिहरेश्वरवरून आपण निघालो आहे आणि आपल्याला 1:30ची जेट्टी पकडायची आहे. 1:20 झालेत. आणि हरिहरेश्वरचा ब्लॉग कसा वाटला थोडक्यात सांगितल्यात गोष्टी. मला पण एवढी काय डीपमध्ये माहिती नाही आहे हरिहरेश्वरबद्दल. तर जेवढं मला सांगता आलं आहे, जेवढं तुम्हाला दाखवता आलं आहे. सो हरिहरेश्वरबद्दल मला पण जास्त काही एवढं माहिती नाही, पण जेवढं मला दाखवता आलं आहे आणि बोलता आलं आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे. सो कसा वाटला ब्लॉग हे नक्की सांगा. आणि आपण जेट्टीपर्यंत दाखवतो तुम्हाला. त्यानंतर काय तुम्ही याच्या आधीची जी राईड मारली ती तुम्ही बघितलाच असाल, मुंबई ते वेस्वी. तर हे बागमांडला गाव आलं आहे. सो आता आपण जेट्टीवर पोचलो आहे आणि जेट्टी पलीकडून ह्या साईडला निघाली आहे, पलीकडून निघाली आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण अजून 10 मिनटं आहेत, 1:30ला इथे जेट्टी लागेल. आय थिंक हां जेट्टी लागली ना, म्हणून जेट्टी लागेल आता. फायनली आपण जेट्टीवर आलो आहे आणि आज संध्याकाळी अजून एक आपला ब्लॉग येणार आहे. तो म्हणजे कोळीवाड्यातले आपण जे आंबवणी पालखी जी काल आपल्या इथे शरणं वाढत होती ती आपण दाखवली आहेत. आणि संध्याकाळी आपण कोळीवाड्यातली शरणं दाखवणार आहोत. तिकडे पण धुमशान असते एकदम.